सगळं सांग बरं पैसा, डरू नको, सांग. हे बघ रत्ना, अजिबात घाबरू नकोस. इथे इथे कोणीही तुला काहीही बोलणार नाही. कोणीही कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही तुझ्यावर. तुला जे काही वाटतं ना ते नीट सविस्तर सांग. सांगशील ना? ही जी काही शिवीगाळ करताय मला, ते कृत्य मी केलंय हे अजून सिद्ध व्हायचंय. आता सिद्ध काय व्हायचंय? ती मुलगी म्हणते म्हणून मी गुन्हेगार ठरू शकत नाही, समजलं? आणि हे असे मोर्चे काढून, असा गोंधळ घालून सत्य बदलणार नाहीये. तर हा आश्रम गेली कित्येक वर्ष निराधार बायकांना आधार देतोय. तुम्ही आश्रमातल्या कुठल्याही मुलीला जाऊन विचारू शकता की यापूर्वी इथे कधी वाईट घडलंय. विचार दिलाय. बघ, तू बोलणार नाही तर मी काहीच करू शकणार नाही. तुझं बोलणं फार गरजेचं आहे. त्या हलकट लोकांपाही असं झालंय तिचं. तोंडात जबान नसल्यासारखी गप असते हो. बाईचा खरा ऐवज तिची आबरू असते. तीच जर वाचली नाही तर. हे बघ, आपल्या आश्रमाची लाच तुझ्या हातात आहे शिवानी. सांग सगळ्यांना, किती वर्ष राहतेस तू इथे? तुला कधी वाईट अनुभव आला? तुझ्याशी कधी कोणी चुकीचं वागलं? सांग सगळ्यांना. शिवानी, तुझ्या बाबतीत घडलेली किंवा तुझ्या आठवणीतली एक घटना सांग. मग या सगळ्या निराधार मुली रस्त्यावर आले ना त्या एका मुलीसाठी तरी चालेल, हो ना? चालणार नाही शिवानी? सांग सगळ्यांना. इथं असणाऱ्या सगळ्या मुलीपैकी एकही मुलगी जर पुढे येऊन काही सांगत नसेल, ह्याचा अर्थ इथं काहीच होत नसेल. आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झालाय ना, त्याबद्दल आम्हाला माफ करा. म्हणून खरंच चुकलं माझं. गोंधळून गेलो होतो मी. घाबरलो मी. समाजाला, लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला घाबरत होतो. पण आज एका ऑटो रिक्षावाल्यानं माझे डोळे उघडले. तो जर त्याच्या बायकोला अशा गोष्टीत मदत करण्याची हिंमत दाखवू शकतो, तर मग मी का नाही? मी तर एक पोलीस अधिकारी आहे. मनु, आय एम रिअली सॉरी. मी आता बोलायला हवं होतं. मी प्रॉमिस केलं होतं तुला, मी तुला हवी ती मदत करेन. पण आता जेव्हा तुला खरंच गरज होते तेव्हाच नाही करू शकले. मला आता समजलंय, एखाद्याला बोलायला लावून त्याची बातमी करणं वेगळं, आणि 4 लोकांसमोर उभं राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, सत्य न घाबरता लोकांपुढे आणणं हे वेगळं. तुझ्याकडे खरंच खूप डेअरिंग आहे मनु. आजूबाजूला कोणी नसताना एकटी उभी आहेस, आणि आम्ही तुला साधी मदत करायची हिंमत करू शकत नाही.